नमस्कार मित्रांनो. आज मी दाखवणार आहे सीड बॉल मेकिंग. त्याची पूर्ण तो बॉल बनवतात कसा, त्यात काय काय टाकलं जातं, ते कसं टाकून कसा बॉल बनवायचा आणि ऑलरेडी मी तो कसा लावायचा याचा मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्या कारणामुळे आज मी पूर्ण सीड बॉल मेकिंगचा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. हा लगेच सुरुवात करूया. तुम्हाला पहिला दाखवतो की मी सामान काय काय घेतलंय आणि सामान कुठून कुठून घेतलंय. आता आता ह्यामध्ये आहे, इथे ह्यात आहे शेणखत, कोकोपीट, काळी माती, पाणी आणि जरा गोमूत्र. आणि इथे आहे जांभळाच्या बिया. हे जे जांभळाच्या बिया आहेत त्या मी घेतलेल्या आहेत एका जांभळाच्या झाडापासून. इथे खूप मोठं झाड आहे. त्या झाडाला काल परवा खूप वारा सुटलं होतं इथे आणि सगळ्या त्या बिया खाली पडल्या होत्या. आता मी म्हणजे थोडक्यात जांभळं खाली पडले होते, तर आता काय करतो, ते जांभळं घाण झाले होते. सो आता ते जांभळाचे ते साल्ट काढून त्याचे जे बिया आहेत ते आम्ही स्टोअर केलेले आहेत. आता ह्या सगळ्या वॉशिंग वगैरे करून, हे सगळं छान वगैरे करून याचा आता प्रॉपर सीड बॉल मेकिंग करणार आहे. आता जांभळाचे बिया का, जांभूळ मला आवडणार एक फळ आहे. जांभूळ मोठं होतं किंवा यूज होतं आणि मला माझा एक्सपिरियन्स जांभळाशी जास्त आहे, कारण मी याआधी पण जांभळाचे भरपूर बिया लावल्या आणि त्या चांगल्या उगवल्या होत्या. मग त्या कारणामुळं जांभळाचे बियाच मी ह्यावेळेस पण उगवणार आहे. आत्ता हा काय म्हणू आपण त्याला, की सॅम्पल टेस्टिंग आहे. एकदा हा सक्सेस झालं की मग मोठं मग मोठं मग मोठं असं करत 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 आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. आता तुम्हाला वेळ नाही घालवताना तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हे ते जांभळाचं झाड आहे. ह्याला काल परवा इथे खूप चांगलं जास्त वारं सुटलं होतं आणि वादळासारखी सिच्युएशन झाली होती. त्या कारणामुळं इथे भरपूर बिया पडलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या बिया आहेत, म्हणजे जांभळ आहेत, पण त्याचं जांभळं आता खराब झालेत. आता हे जे आहे ना, हे खराब झालंय. तर अशा भरपूर बिया आहेत जे हे हे प्रॉपर बी आहे. हे बघा, हे प्रॉपर बी आहे. आता मी काय करणार, ह्या बीलाच डेव्हलप करणार. हा बघा ना, इथं भरपूर जांभळं अशी पडलेली, जांभळाच्या बिया अशी भरपूर पडलेल्या त्या झाडाच्या. आणि वरती तर अजून खूप जांभळं आहेत. ते पण जसे खाली येतील किंवा आपण समजा खातो जांभळं, तर त्याचं जांभळं खाल्ल्यानंतर त्याच्या बियाचं आपण काम करू शकतो. तर हे असं सगळं आहे परिसर. आता इथे सगळं इथं बघा राख पण आहे आणि इथे सगळं जांभळं वगैरे पण आहे. आणि काय म्हणू आपण त्याला, गावाकडं मी का करायला आलो आहे, कारण इथे सगळं इझिली अवेलेबल आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. आता प्रत्येकाकडे गावाकडे एक गाय असते किंवा एक म्हशी असते, प्रत्येकाकडे शेणखत असतंय, प्रत्येकाकडं अशी जांभळाची झाडं असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. तुम्ही इथं कोणतंही झाड, आता मी काही दिवसांनी आंब्याचं पण करणार आहे, की आंब्याच्या बियांनी झाडं निर्माण करायचे. तर असे भरपूर प्रोजेक्ट इथं करणार आहे. आता हा जो तालुका आहे, ह्या तालुक्याचं नाव आहे श्रीगोंदा तालुका आणि हे गाव आहे काष्टी. ओके. तर आता मी काय करायचं आहे पूर्ण प्रोसेस, तर हे आहे शेणखत, तिथे आहे जांभळाच्या बिया, या आहे जांभळाच्या बिया. आता हे सगळं मिक्स करायचं. हे सगळं मिक्स केल्यानंतर तिथे जांभळाच्या बिया आहेत. हे सगळं मिक्स केल्यानंतर बॉल बनवायचा, तिथून एक एक जांभळाच्या बिया या टाकायच्या. तर आता आता काय करतोय मी, हे सगळं मिक्स करणार आहे आणि एक एक बॉल बनवून त्यात ते लावणार आहे. सुरू करूया. आता हे शेणखत आहे. शेणखत ग्लव्स घालून काय करू नका का, कारण ह्याच्यात खूप असे द्रव्य आहे जे की तुमच्या हेल्थसाठी चांगले असतात, तुमच्या बॉडीसाठी खूप चांगले असतात. मी तुम्हाला ते आता मला त्यातलं काय माहित नाही, म्हणून मी तुम्हाला त्याचा अभ्यास करून प्रॉपर सांगेल. एक मिक्स करूया. तर आता पाणी हवं होतं अजून, मग मी पाणी घेऊन आलोय. आता ह्यात पाणी टाकलेलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर ह्याचे बॉल बनवायचे. हे असं प्रॉपर मळायचं, पीठ मळल्यासारखं. एक तेव्हा जड झालंय, कडक कडक झालंय, प्रॉपर गोळे झाले त्याचे. प्रॉपर असं घ्यायचं, मळायचं, प्रॉपर असं घ्यायचं आणि मळायचं. ह्यात शेणखत आहे, माती आहे, राख आहे, कोकोपीट आहे,
सगळे जे इन्ग्रेडियंट लागतात त्या बीला मोठं होण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. आता हा असा गोळा केलेला आहे. आता हे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि हे सुकायला टाकायचे जरा वेळ. एकदा तर हे सगळं बनवतो, सुकायला टाकतो आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. फक्त एक समजून घ्या की गोळे जास्त मोठे नको, कारण जर जास्त मोठे गोळे जर झाले तर ते बी बाहेर यायला वेळ लागेल. त्याऐवजी छोटेच गोळे करा, पण चांगले करा. आता हे असे बॉल बनवायचे आणि हे बॉल बनवून 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 त्यात एक एक बी टाकत जायचं आणि काम करत राहायचं. आता हा जो बॉल आहे ह्यात काही बी नाही, ह्यात मी बी टाकतो. असे बॉल बनवू आणि असे ठेवून द्यायचे सुकायसाठी. याने काय होणार तर त्यात चांगले न्यूट्रिएंट्स नंतर न्यूट्रिएंट्स आल्यानंतर आपण तो बॉल चांगल्या पद्धतीने उगवू शकतो किंवा ते उगेल. ह्याचा म्हणजे जास्त आपल्याला ते महत्वाचं आहे. हे ह्यात टाकायचं, असं ह्यात टाकायचं. दिसतंय का तुम्हाला? माहित नाही. आता मला मी उठून बघू शकत नाही कारण माझे हात घाण आहेत आणि कॅमेरासाठी पण कोणी नाही, त्या कारणामुळे थोडस चालू राहू द्या. आता हे सगळं चाललेलं आहे अशा पद्धतीने. हात पूर्ण म्हणजे घाण झालेले आहे. इथे बी आहे, इथे पाणी आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं, चांगला बॉल बनवायचा आणि तो बॉल सुखायला टाकायचा. आता हे सगळं छान पद्धतीने करा. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे सगळं करावं. हे सगळं केल्यानंतर एंड ऑफ द डे आपल्या नेचरसाठी, आपल्या सगळ्या झाडाझुडपांसाठी आपण सगळं करत आहोत. आता हे जे जांभळाचे बिया आहेत हे सगळे आता बॉल्स बनवून टाकायचे. जरा माझे बॉल मोठे आहेत, युजली एवढे मोठे नसतात बॉल, पण म्हणलं ना ते जांभळाचे बियाच तेवढ्या मोठ्या आहेत त्या कारणामुळे तो बॉल तेवढाच केलेला आहे. अगदी इतकंच थर असेल त्याच्या ह्याच्या, तो थर महत्वाचा आहे. आता हे सुकल्यानंतर सुकायला टाकायचे 2-3 दिवस उन्हात चांगल्या, आणि हे सुकल्यानंतर मग रेडी टू सर्व, म्हणजे तुम्ही टाकू शकता मग कुठे पण जाऊन. असं आहे. खाली बॉल्स आहेत सगळे, असे सगळे आता बॉल्स बनवलेले आहेत. पूर्ण हात घाण झालता, आता हात परत धुवून आलेलो आहे. आता हे होतं शेणखत, हे होतं जरा पाणी, आणि आता हे आहेत बॉल्स. हे जरा मोठे आहेत, रेग्युलर एवढे मोठे नसतात. हे का मोठे बनवलेत कारण ह्याची जे जांभळचे जे सीड असतात ना ते जरा असे मोठे मोठे असतात ना, त्या कारणामध्ये बॉल मुद्दामून मोठी बनवतात. आणि दुसरा विषय काय आहे की एकात काही म्हणजे काहींमध्ये ह्यामध्ये 2 टाकलेले आहेत. हा जो मोठा आहे ह्यात 2 टाकलेले आहेत. असे 2 प्रयोग चाललेत ना. आता काही छोटे पण बनवलेत, काही मोठे पण बनवलेत, ते टेस्टिंगसाठी की नक्की कसं होतंय, काय होतंय. आता हे सगळ्या गोष्टी, हे जे अशी बॉल आहेत, आता अजून एवढी माती चक्कल म्हणजे एवढं रॉ मटेरियल राहिलंय. आता थोड्या वेळाने अजून बिया आणणार आणि हे अख्खच्या अख्खं भरून टाकणार, म्हणजे सगळं अख्खची अख्खी माती संपून टाकणार. आता हे सुकायला टाकणार आहे इथं थोड्या वेळाने पुढं उन्हात. हे उन्हात सुकल्यानंतर हे मस्तपैकी, आता हे सीड आहेत, हे जांबाचे बी आहेत, ते सगळं एकाच ठिकाणी टाकणार नाही, ते जरा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे बिया टाकणार आहे. हे सगळं असं आहे, हे सगळं असं करतोय. एंड ऑफ द डे हे सगळं करण्यापाठीचा एकच हेतू आहे की आपण आपलं काहीतरी नेचरला देणं असतं आणि ते देणं मला करायचं आहे. मला एक एन्व्हायरमेंटलिस्ट नाही बनायचं आहे किंवा एक ते झाड लावणारा व्यक्ती नाही बनायचं आहे. मला फक्त नेचरला जितकं जमेल तितकं द्यायचं आहे. एक तर कुठल्या ज्या फॉर्ममध्ये होईल त्या फॉर्ममध्ये, असं नाही की फक्त झाडं लावणार, ज्या फॉर्ममध्ये होईल त्या फॉर्ममध्ये मला फक्त नेचरला द्यायचं आहे. तर मला नाही माहिती किती मिनिटाचा व्हिडिओ झाला, काय झालंय, पण मी हे सगळं रेकॉर्ड करण्याचा हेतूच हा होता की तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे फक्त पहिलं आहे. आता असे करत करत मी भरपूर प्रोजेक्ट रन करणार सीड बॉल्सच पहिला फोकस ठेवणार आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने एकदा राबवलं की मग हळूहळू करत पुढच्या गोष्टी करत जाणार आहे. तर असं सगळं करतोय. सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ थांबवतो, भरपूर रेकॉर्डिंग केले आहेत.